ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 26 जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि सायली हे दोघे माथेरानला पोहोचतात. माथेरानचं वातावरण खूपच सुंदर असतं, निसर्ग सौंदर्याने नटलेलं असतं. हे दोघे त्यांच्या हॉटेलमध्ये पोहोचतात. हॉटेलमध्ये आल्यानंतर सायली तर खूप घाबरलेली असते. दोघेही रिसेप्शनला जातात. तेवढ्यात अर्जुनच्या वडिलांचे प्रतापचे मित्र विशू काका तेथे येतात. ती या दोघांना रिसीव्ह करतात आणि त्यांच्या रूमकडे घेऊन जाऊ लागतात. तर इकडे प्रिया ही आधीच हॉटेलमध्ये पोहोचलेली असते. तिने तिचा लुक पूर्णपणे बदललेला असतो. छोटे केस ती ओळखूही येत नाही. तिला आठवतं की 205 ही अर्जुन आणि सायलीची रूम आहे. ते दोघे रूममध्ये असतील, काहीतरी बोलत असतील असा विचार करून ती रूमच्या दरवाजाला कान लावते आणि ऐकण्याचा प्रयत्न करू लागते. तर इकडे अर्जुन, सायली आणि विशू काका हे तिघे रूमकडे येत असतात आणि प्रिया ही ते दोघे रूममध्येच आहे असा विचार करून त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात एक माणूस तेथे येतो आणि प्रियाचा हात पकडून तिला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातो. विशू काका, अर्जुन आणि सायलीला प्रिया दिसतच नाही. प्रिया खूप चिडते आणि विचारते, कोण आहेस तू, मला येथे का घेऊन आलास? तेवढ्यात हा माणूस सांगतो, मी जॉन, येथे वेटर म्हणून काम करतो. साक्षी मॅडमने तुम्हाला सांगितलं असेल ना, मी येथील तुमचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. प्रियाला ही गोष्ट आठवते. ती विचारते, पण तू मला असं जबरदस्ती रूममध्ये का आणलं? जॉन सांगतो, मॅडम तुम्ही त्या दरवाजाला कान लावून ऐकत होता, परंतु ते मिस्टर अँड मिसेस सुभेदार रूममध्ये नाहीये. ते तर आत्ता रूमकडे येत होते, तुम्ही पकडला गेला असता. प्रिया ही सुटकेचा निश्वास सोडते, परंतु ती जॉनवर खूप चिडते आणि त्याला धाक दाखवते. म्हणते, आता मी जे म्हणेल तेच करायचं, तसंच ऐकायचं. असं म्हणून ती जॉनला आपला संपूर्ण प्लॅन सांगते आणि त्याला तेथून जायला सांगते. जॉन तेथून निघून जातो. विशू काका हे अर्जुन आणि सायलीला त्यांच्या रूममध्ये जायला सांगतात आणि म्हणतात, मी तुझ्या वडिलाचा शाळेतील मित्र आहे. माझ्या बायकोचं आणि कल्पना वहिनींचं सुद्धा खूप छान जमतं. तुम्हाला काही लागलं तरी मला सांगायचं. हे तुमचंच हॉटेल आहे. तुम्हाला काही त्रास झाला तर प्रताप माझा कान पकडेल, त्यामुळे कोणताही संकोच बाळगायचा नाही. असं म्हणून विशू काका या दोघांना ऑल द बेस्ट म्हणतात आणि तेथून निघून जातात. तेव्हा सायली आणि अर्जुन खूप घाबरतात. विशू काका आणि डॅड हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. आपल्याला खूप सावध राहायला हवं असा विचार ते करतात. अर्जुन आणि सायलीला रूम थोडी वेगळीच वाटते. अर्जुन हा लाईट लावतो तेव्हा तर या दोघांना मोठा धक्काच बसतो, कारण हनीमून कपलसाठी रूम खूपच सुंदर सजवलेली असते. कॅन्डल्स लावलेले असतात. त्याचबरोबर बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेलं असतं. हार्टचा आकार काढलेला असतो. 2 हंस सुद्धा असतात. हे सगळं पाहून सायली ही रडूच लागते. अर्जुन हे पाहतो आणि सायलीला म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, रडू नका, तुम्ही थोड्या वेळ बाहेर थांबा, मी ही रूम आवरून ठेवतो. अर्जुन हा रूम आवरू लागतो. सायली बाहेर जाऊन थांबते. अर्जुन हा सगळे फुगे काढून टाकतो. त्यानंतर बेडवरील हंस नॉर्मल करून ठेवतो. संपूर्ण रूम तो एकदम नॉर्मल करतो, आवरून ठेवतो आणि सायलीला रूममध्ये बोलवतो. सायलीचे डोळे अजूनही मिटलेले असतात. अर्जुन सायलीला म्हणतो, आता तरी डोळे उघडा. सायली ही डोळे उघडते आणि रूम नॉर्मल झालीये हे पाहून तिला बरं वाटतं. इकडे चैतन्य त्याच्या घरी पोहोचतो. तो 2 मिनिटं रिलॅक्स होतो. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. तो दरवाजा उघडतो तर बाहेर फक्त एक बॅग असते, परंतु कुणीही नसतं. तो इकडे तिकडे पाहतो तर त्याला कुणीच दिसत नाही. तेवढ्यात साक्षी मागून येते आणि चक्क त्याला मिठी मारते. चैतन्य विचारतो, तू यावेळेस का आलीये आणि ते सुद्धा बॅग घेऊन? साक्षी म्हणते, मला तुझ्याबरोबर वेळ भेटत नाही ना, त्यातल्या त्यात मी तुझ्या ऑफिसलाही येऊ शकत नाही, म्हणून मी तुझ्या घरीच राहायला आलीये. हे ऐकून चैतन्याला मोठा धक्काच बसतो. इकडे अर्जुन आणि सायली हे दोघे त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. आता काय करायचं हाच प्रश्न त्यांना पडलेला असतो. अर्जुन हा काहीतरी विचार करत सायलीच्या जवळ येतो तर सायली खूप दचकते आणि त्याच्यापासून दूर होते. अर्जुन चिडून म्हणतो, तुम्ही असं का वागताय? मी तोच अर्जुन सुभेदार आहे जो अन्नपूर्णा निवासमध्ये तुमच्याबरोबर एकाच बेडरूममध्ये असतो. येथे मी काय तुम्हाला खाणार नाहीये. परंतु सायली खूप घाबरलेली असते. अर्जुन तिला म्हणतो, ठीक आहे, आधी तुम्ही फ्रेश होऊन या, त्यानंतर मी फ्रेश व्हायला जातो. सायली ही बॅग उचलून ठेवू लागते, परंतु ती अर्जुनला खूप घाबरलेली असते. अर्जुन तिला कशीबशी बॅग उचलून ठेवतो. सायली ही वॉशरूममध्ये जाते, परंतु वॉशरूममध्ये गेल्यानंतर तिला दिसतं की बाथरूमची जागा तेथे फक्त काचेचा दरवाजा आहे आणि सगळं आरपार दिसतं. त्यामुळे ती जोरात ओरडते आणि बाहेर धावत येते.
अर्जुन घाबरतो आणि विचारतो, काय झालंय, तुम्ही इतक्या का घाबरलात? तर सायली म्हणते, मला इथे नाही राहायचंय. कुसुमताई बरोबर म्हणाली होती, येथे असंच होणार आहे, मी येथून चाललीये. असं म्हणून सायली ही घरून बाहेर जाऊ लागते. ती दरवाजा उघडते, तेवढ्यात विशू काका समोर उभे राहतात. सायली ही रूम सोडून चाललीये, तिच्या हातात बॅग आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटतं आणि ते विचारतात, हे काय आहे अर्जुन? अर्जुन हा त्यांना खोटं सांगतो की मी ऑनलाईन मीटिंग करत होतो ना, त्यामुळे माझी बायको चिडलीये आणि येथून निघून चाललीये. विशू काका हसू लागतात आणि म्हणतात, या बाबतीत मी सुनबाईंच्या बरोबर आहे. हनीमूनला आलाय ना, मग कोणतंही काम करायचं नाही, संपूर्ण वेळ बायकोला द्यायचा. तेव्हा अर्जुन त्यांना प्रॉमिस करतो, हो मी असंच करेल. विशू काका सांगतात, तुमचा डिनर मी रूममध्येच पाठवतो आणि उद्या सकाळी तुमच्यासाठी स्पेशल ब्रेकफास्ट सुद्धा अरेंज केलाय. हे दोघे हो म्हणतात. विशू काका निघून जातात. तेव्हा अर्जुन हा सायलीवर खूप ओरडतो, तुम्हाला काही कळतंय का? असं तुम्ही का वागताय? असं तो विचारतो. सायली ही ढसाढसा रडू लागते. अर्जुन तिला शांत करतो आणि विचारतो की काय झालंय. तेव्हा सायली सांगते, बाथरूममध्ये आंघोळीची जागा आहे ना, त्यात सगळं दिसतंय. तेव्हा अर्जुनला तिचा प्रॉब्लेम समजतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि सायली हे माथेरानमध्ये मस्त फिरणार, परंतु रूममध्ये आल्यानंतर अर्जुन हा चक्क सायलीला तो गाऊन घालायला सांगणार. मग सायली खूप घाबरेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या